मंत्री गिरीश महाजन ने संजय राउत की आलोचना पर करारा जवाब दिया है। संजय राउत के आरोप का जवाब देते हुए उन्होंने कहा कि मंत्री गिरीश महाजन के पास बोलने के लिए कुछ नहीं है। जब चुनाव आता है तो उनके द्वारा झूठे आरोप लगाए जाते हैं। मुंबई को तोड़ना है और संविधान बदलना है, ऐसी फर्जी खबरें फैलाई जा रही है। उनकी अपनी कोई गलती नहीं है। साथ ही 60 साल तक और 2.5 साल तक जब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे उन्होंने कुछ नहीं किया। उन्होंने घर नहीं छोड़ा और उद्धव ठाकरे मंत्रालय की सीढ़ियां भी नहीं चढ़े। उद्धव ठाकरे और शरद पवार पर निशाना साधा है। इस सवाल पर कि मौसी ने अभी तक नासिक की सीट को लेकर कोई फैसला नहीं किया है, गिरीश महाजन ने कहा कि नासिक सीट का झगड़ा अगले 2 दिनों में सुलझा लिया जाएगा और पार्टी की ओर से जल्द ही उम्मीदवारों की घोषणा कर दी जाएगी। नासिक सीट के बारे में बात करते हुए उन्होंने यह विश्वास भी जताया कि इस सीट पर महायुति का चुनाव होगा। मंत्री गिरीश महाजन ने कहा कि नतीजे आने के बाद विपक्ष को एहसास होगा कि वे कितनी झूठी दुनिया में रह रहे हैं। मंत्री गिरीश महाजन ने कहा कि जनता एक बार फिर नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री चुनेगी और बीजेपी 400 पार से जीतेगी। महाजन ने व्यक्त किए। पार्टी न्यूज के लिए नाशिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। मी सांगितलं की अजून तो निर्णय व्हायचा आहे। मला वाटतं आज उद्यामध्ये तो निर्णय होईल। पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, दिल्लीहूनही तो निर्णय होईल, सगळे त्यांच्याशी बोलतील। एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, ते सगळे वरती बोलतील। पण मला वाटतं 2 दिवसामध्ये उद्या परवामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित आहे। पण निर्णय काही हो, कुणालाही तिकीट मिळो, जागा ही महायुतीचीच होईल। सर, प्रचाराच्या दरम्यानच मतदारांचा जो काही रोष आहे तो सहन करावा लागला नाही। कसं आहे, तिथे थोडा कांद्याचा प्रश्न होता, त्यामुळे ते साहजिक आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न होता, कांद्याचा प्रश्न होता, त्यामुळे शेतकरी नाराज होते। पण परवाच तो प्रश्न आता सुटलेला आहे। आपणही बघाल की मी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 जागांमध्ये त्यात भारती पवार सुद्धा आहेत। त्याच्यामध्ये भारती पवार नाही असा विषय नाही। पण शेवटी लोकांना देशाचा विचार करायचा आहे, लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे। त्यामुळे तुम्ही बघाल की ज्यावेळेला निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेला 8 जागा आमच्या उत्तर महाराष्ट्रात निवडून आलेल्या दिसतील। उमेदवारी जाहीर झालेली नाही। मला वाटतं आता उमेदवारी म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली, शेवटच्या टप्प्यातली सुद्धा 1-2 दिवसामध्ये तोही तिळा त्या ठिकाणी सुटेल। निश्चित मला अपेक्षा आहे की या 2 दिवसामध्ये उद्या परवापर्यंत नाशिकचा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू। पण उमेदवार कधी जाहीर झाला तरी मी तुम्हाला पुन्हा सांगेल की नाशिकची जागा ही आम्हीच जिंकू। असं आहे वकील साहेबांना तिकीट दिलं, या बाबतीत आपली पक्षाची भूमिका काय? आता असं हे बघा, आता तुम्ही असं प्रत्येकाच्या बाबतीत विचाराल तर मग त्याला मजा नाही। आता शेवटी आमच्या हायकमांडने निर्णय घेतलेला आहे, आमच्याकडे काही पद्धती आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी तो केलेला आहे। त्यामुळे महिला मी सांगतो की भारतीय जनता पक्षाने जेवढ्या महिलांना तिकीट दिलं तेवढं कोणाला दिलेलं आहे? मागच्या वेळेपेक्षाही या वेळेला जास्त तिकीट महिलांना भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत। आपण बघा, आकडा काढा, सर्वात जास्त महिलांना तिकीट दिलेले आहेत। दुसऱ्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्याकडे तर 2 महिलांना दिलेले आहेत, दिलेत की नाही? तुमच्या पुन्हा नंदुरबारची जागा महिलांना दिलेली आहे। उत्तर महाराष्ट्रात जेवढं महिलांना दिलं 50% वर जागा उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 पैकी तर 4 तर महिलाच आहेत आमच्या, आहेत की नाही? 33% सोडा, 50% महिलांना आम्ही न्याय दिलेला आहे। ते का बोलत नाही तुम्ही? त्याचं कौतुक करत नाही। असं एक वातावरण आहे, असं एक आरोप विरोधकांकडे। मला वाटतं विरोधकांकडे काय शिल्लक आहे मला तुम्ही सांगा। विरोधकांकडे काय राहिलेलं आहे? विरोधकांकडे काय आहे? पण आता ते हेच सांगतील, लाट नाही, नाराजी आहे, हे नाराज आहे, ते नाराज आहे। पण मला वाटतं की लोकांनी ठरवलेलं आहे, देशातील जनतेने ठरवलं आहे, मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। 400 क्रॉस करायचं आहे, 400 पार करायचं आहे, स्पष्ट बहुमत त्यांना द्यायचं आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेला 4 जूनला निकाल लागेल त्यावेळेला विरोधकांना सुद्धा कळेल की आपण किती खोट्या विश्वामध्ये, किती छोट्या स्वप्नामध्ये वावरत होतो। तिकीट दिले, पूनम महाजन मॅडमांचं तिकीट कट करून स्टँडिंग खासदारांचं तिकीट करून यांना उमेदवारी करतायत, तर महिलांना तुम्ही न्याय देण्याच्या संदर्भात काय सांगाल? खासदार महिला आपण जळगावला बघितलं नाही का, स्टँडिंग माणसं असताना महिलांना दिलं ना आपण। मला वाटतं देशामध्ये भारतीय जनता पक्षाने जेवढ्या महिलांना तिकीट दिलं तेवढं कोणी दिलं मला तुम्ही सांगा, तुम्ही संख्या मोजा। अजूनही झालेल्या निवडणुका जेवढ्या कॉन्ट्रीब्युशन जास्त जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्यात आपण बघा महिलांची संख्या, सगळ्यात जास्त महिला उमेदवार या भाजपच्याच आहेत। जळगावचं आपलं उदाहरण घ्या, खानदेशमधलं, इकडे पवार मॅडम आहेत आपल्या, त्या पण आहेत। आता इकडे 2 महिला आहेत, इकडे तुमच्या नंदुरबारला। पण तुमचं असं म्हणणं आहे का की सगळ्या जागा महिलांना घेऊन टाकतील? पवार मॅडम कोण? सर आपल्या दिंडोरीचे उमेदवार असं आहे। हा मुद्दा भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रात अतिशय अनुकूल परिस्थिती आहे। मी उत्तर महाराष्ट्राच्या बाबतीतही सांगेल, गेल्या वेळी आपण 8 जागा सांगितलं की मी 8 जागा निवडून देऊ। म्हणजे नगर, शिर्डी, दिंडोरी, नाशिक, जळगाव,
रावेर, धुळे, नंदुरबार अशा 8 जागा आपल्याकडे आहेत. त्या 8च्या 8 जागा मागच्या वेळी आपण निवडून दिलेल्या होत्या. यावेळेला आम्ही आश्वासित केलेलं आहे सर्व नेत्यांनी, सर्व पक्ष नेत्यांनी, की आम्ही 8च्या 8 जागा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून निवडून देऊ. मला वाटतं महाराष्ट्रातली परिस्थिती तशीच राहील. 42+, 43+ आम्ही या ठिकाणी या जागा करू. आपण कोणी काही म्हटलं, किती म्हटलं तरी शेवटी लोकांनी ठरवलेलं आहे, मतदारांनी ठरवलेलं आहे की माननीय मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचं आहे. हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे त्या गतीने अतिशय गरिबांच्या योजना असतील, सगळ्याच बाबतीमध्ये, मग ती विमानतळापासून, रेल्वेपासून, रस्त्यांपासून, इंडस्ट्रीपासून, संरक्षण खात्यापासून, सर्वच बाबतीमध्ये आपण ज्या गतीने पुढे चाललेलो आहोत त्यामुळे सर्वांचा विश्वास हा मोदीजींवर आहे. विकसित भारताच्या दृष्टीने आपण आपली वाटचाल करत आहोत. आपल्याला देशाला सुपर पॉवर करायचं आहे, महाशक्ती करायचं आहे आणि ते मोदीजीच करू शकतात. हा विश्वास सगळ्या मतदारांमुळे असल्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी सर्वांना बसवायचं आहे. त्यासाठी बाबा भामरे हे मोठ्या मताधिक्याने यावेळेला निवडून जात नाही. डॉक्टर सुभाष भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगा? धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाजी भामरे यांचा उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी दाखल केलेला आहे. दादाजी भुसे सोबत आहेत, सर्वच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आहे, एकनाथजी शिंदेची शिवसेना आहे, मनसे आहे, RP आहे, सर्व आमचे जे मित्र पक्ष आहेत ते सर्व सोबत त्या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येमध्ये, मला वाटतं आजची संख्या ही रेकॉर्ड ब्रेक होती. एवढी मोठी मिरवणूक काढून आम्ही अतिशय गाजत बाबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे. बाबा 14ला उभे होते त्यावेळेला 1,32,000 मध्ये निवडून आले. 19ला पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यावेळेला 2,32,000 मध्ये निवडून आले. आता तिसऱ्यांदा सर्व मतदारांनी ठेवलं की यांना 3,32,000 म्हणजे 1-1 लाखाची वाढ प्रत्येक वेळेला त्यांनी जायचं ठरवलेलं आहे. आणि आजची संख्या बघून हे आज शिक्कामोर्तब झालं की उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण नव्हते, नंबर 1 तो विषय. आणि चंद्रकांत रघुवंशी नाराज आहे, त्यांनी उघडपणे सांगितलं आहे की आम्ही नाराज आहोत. तर नंदुरबार बाबतीत काय आहे? चंद्रकांतजींबद्दल, रघुवंशीबद्दल मी खरं त्याच्याशी मी बोलणार आहे, त्यांनाही जाऊन भेटणार आहे. मी बहुतेक यानंतर आज नंदुरबारला जाणार आहे. मी फॉर्म भरायला तो त्यावेळेला मोदींची सभा नांदेडला होती त्यामुळे मला तिथे जावं लागलं. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता मी इथून पुन्हा लातूरला निघालेलो आहे. इथून लातूरलाही मला जायचं आहे, नंदुरबारलाही मी जाणार आहे. उद्या परवा मी सोलापूर, म्हाडामध्येही आहे, साताऱ्यामध्ये पण जातो आहे. अनेक ठिकाणी मला जायचं असतं. पण मला असं वाटतं की नंदुरबारची जागा ही मागच्या वेळी त्याच्या आधी आमच्याकडेच होती. तोही भाजपचा किल्लाच आहे, अतिशय गड आहे आणि रघुवंशींना आम्ही त्या ठिकाणी समजवू. मी एकनाथजीसुद्धा आमचे माननीय मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा त्यांना समजवतील आणि ते त्यांच्यासोबत आहेत. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि ती जागा मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल. Subscribe now to most exciting channel ever.